दोनही ठाकरेंनी साथ प्रतिसाद दिल्यानंतर आम्ही त्याचं स्वागतच करू असं संजय राऊत म्हणतात। आम्ही सकारात्मक विचारातूनच याकडे पाहतोय असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे। मुंबई मराठी माणूस यासाठी एकत्र यावंच लागेल असं राऊत स्पष्ट करतायत। इतकंच नाही तर राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही अशी ग्वाही सुद्धा देत आहेत। ही मुंबई हा महाराष्ट्र, या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस, त्याचा मराठी व्यवसाय, मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल। पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू। जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही। आजही अशा काही शक्ती आहेत ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात, महाराष्ट्राचं नुकसान व्हावं, मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्यामागून कारस्थानं करतात। अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही, आम्ही बसणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं आहे। ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू। माननीय उद्धवजी एक भूमिका मांडल्यावरती आम्ही प्रतीक्षा करू, काय होत आहे वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू। पण आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो। महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं। हां, तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये। मग काळे कायदे असतील शेतकऱ्यांची, महाराष्ट्रातून जो कारभार उद्योग बाहेर चाललाय त्या संदर्भातल्या भूमिका आहेत। हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही, ते महाराष्ट्राला परवडणारं नाही। ही भूमिका आमची आजही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।